मधुरा विजयम हे विजयनगरचा दुसरा सम्राट मुक्त राजाचं चरित्र, त्याच्या पराक्रमाचं वर्णन करणारं असं हे महाकाव्य आहे. आणि आजच्या आपल्या प्रमुख अतिथी ह्या इतिहास विषयातील तज्ज्ञ आहेत. आजच्या माननीय डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण द्यावं. नमस्कार. बाईंनी खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे. असं काय मार्गदर्शन वगैरे नाही चालणार, पण सुनीला म्हणली तसं सुहृद आणि सहृदय वाचक म्हणून ही पुस्तकाची जी प्रत मला आधी पाहायला मिळाली आणि व्हॉट्सअप समुदायाचा एक सदस्य म्हणून सुद्धा मला गेली 3-1 वर्ष मला वाटतं काही काम चाललं. तर हळूहळू ह्या पुस्तकामधले श्लोक अनुभवायची, समजून घ्यायची संधी मिळाली. तर याबद्दल मी खरं म्हणजे स्वतःला भाग्यवान मानते. आणि या निमित्ताने काही बाईंशी संवाद, संस्कृतच्या लोकांशी पुन्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे मी 4 वर्षांपूर्वी संस्कृतमध्ये MA केलं, पण त्यानंतर खूप संपर्क नाही राहिला. तर तो एक पुन्हा रिकनेक्ट होणं, अशा दृष्टीने मला फार आनंद होतोय की आपल्यासारख्या विचक्षण लोकांच्या समोर काही संवाद साधण्याची संधी मिळते. या काव्याच्या एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून काव्याच्या संदर्भामध्ये असं म्हणेन की अतिशय महत्त्वाचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे. तुम्ही जी 3 कारणं सांगितली होती त्याच कारणांनी माझंही पहिल्यांदा याच्याकडे लक्ष वेधलं गेलं. म्हणजे आपल्या त्या व्हॉट्सअप समुदायामध्ये काय होतं की आधी काही सुभाषित त्याच्यामध्ये पाठवायच्या, त्यामुळे कधी बघितलं कधी नाही बघितलं, कधी साधारणतः ते एका विशिष्ट पठडीमधलं आहे म्हणल्यावरती व्हॉट्सअपला जशी आपण कधी कधी दुर्लक्ष करतो तसं मी करायचे कधी कधी दुर्लक्ष. पण जसं हे काव्यबाईंनी पाठवायला सुरुवात केली तसं माझा एकदम म्हणजे डबल टेक झाला, चमकले डोळे की अरे हे काहीतरी ऐतिहासिक काव्य आहे. आणि खरोखर मी तुमच्यामुळे मला या काव्याचा आणि अशा स्वरूपाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संस्कृत साधनाचा परिचय झाला. त्यामुळे एक वाचक म्हणून, अभ्यासक म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि हे 9 सर्ग आहेत, तर पुढच्या 7 सर्गांचं काम लवकरात लवकर पूर्ण करा. आणि धनश्री म्हणजे त्रिधारा प्रकाशनच्या दोन्ही शेतकऱ्यांना विनंती करते की ते लवकरात लवकर पुढचा भावी प्रकाशित करावा. इतिहासाचा विचार करताना बाईंनी जे 3 मुद्दे सांगितले त्यातले खास करून पहिल्या 2 मुद्द्यांचा मला इथे विशेष उल्लेख करावा असं वाटतं. पहिली तर गोष्ट, आपल्याकडे संस्कृत काव्यामध्ये कविता असतील किंवा रचना असतील सर्वच, त्यामध्ये स्त्रियांचा सहभाग हा बाई म्हटल्या तसं वळचणीला दिसतो. अगदी काही मुख्य मासघरामध्ये जागा मिळत नाही, पण तरी वळचणीला सुद्धा बायका गप्प बसत नाहीत आणि आपल्याला जे काही वाटतंय ते नोंदवतात. ही अत्यंत लक्षणीय गोष्ट आहे. संस्कृत सोबतच बाईंनी उल्लेख केलेलाच आहे. गाहा सप्तसई आहे, फेरी गाथा आहे. तर अनेक पद्धतींनी स्त्रिया व्यक्त होतात. ह्या स्पेसिफिक काव्यामध्ये गंगादेवी ही एक आपण आजच्या भाषेमध्ये म्हणूया आणि तिच्याकडे एक सांस्कृतिक भांडवल असलेली स्त्री आहे. ही काही कुठली अन्यायग्रस्त अशी स्त्री नाही आहे किंवा ही कुठली सर्वसामान्य जिला रोजचं रांगवाडा मुष्टिकाडाचं जगणं जगावं लागतं अशी स्त्री नाही आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या स्त्रीचं जगणं, अशा स्वरूपाच्या एका व्युत्पन्न आणि चांगल्या पद्धतीने जिला प्रशिक्षण मिळालेलं आहे अशा स्त्रीचं लिखाण कसं आहे हे समजून घेण्याच्याही दृष्टीने ह्या काव्याचा मला अतिशय वाचताना आनंद झाला आणि त्याचं महत्त्वही वाटतं. तर ही एक सांस्कृतिक भांडवल असणारी आणि एक व्युत्पन्न प्रशिक्षित अशी स्त्री काय पद्धतीने व्यक्त होते आणि विषय तिचा राजघराण्याशी संबंधित आहे. तर बाईंनी ते अत्यंत व्यवस्थित त्या पुस्तकामध्ये नोंदवलेलं आहे की अनेक ठिकाणी मगाशी सुनीलाने छान शब्द वापरला, स्वीकार तिने कल्पनांचा केलेला आहे. आम्ही जेव्हा तो रघुवंश मला वाटतं शिकायचो तेव्हा चलत काक पक्ष काही असं तो एक शब्द समुदाय होता की लहान बाळ जावळ काढलेलं जेव्हा चालतं तेव्हा त्याचे ते केसांची झुलपं हळूहळू म्हणजे अशी दूर चालण्यावरती उडतात. तर त्याला खूप समांतर जाईल असं वर्णन गंगादेवीने त्या सर्गामध्ये त्या लहानग्या कंपन बाळाचं केलेलं आहे.
हे एकच जस्ट मी उदाहरण म्हणून सांगितलं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आढळतात की आशयाच्याही दृष्टीने आणि अभिव्यक्तीच्याही दृष्टीने गंगादेवीच्या लिखाणावरती ह्या एका ज्याला अभिजात म्हटलं जातं अशा कवी परंपरेचा आणि संस्कृतमधल्या साहित्याच्या परंपरेचा खूप प्रभाव आपल्याला जाणवतो. असं असतानाही तिने स्वतःचं ओरिजिनल सर्जनशील असं आपण जेव्हा म्हणू असं काही एक म्हणणं आहे ते निश्चितपणे मांडलेलं आहेच. पण तरी बाईंचं या सगळं मला त्याच्यामधला असा जाणवला की एक टेक्स्ट आपण जर समोर एक पुस्तक वाचतो तसं न करता एक 4 पुस्तकं समोर ठेवून वाचण्यासारखं बाई ते आपल्याला सांगतात की हे आपल्याला रघुवंशामध्ये दिसते, ही कल्पना आणखी कोणाच्या तरी कशामध्ये तरी आहे. तर अनेक वर्ष ते मनात त्यांनी मुरवलेलं आहे, त्यामुळे म्हणजे मनामध्ये रुजवलेलं आहे. त्यामुळे हा असा सहजगत्या येणारा अभ्यास त्यांचा अतिशय साधेपणाने, बाईचं नावच निर्मला आहे, निर्मला आणि गंगा असंही मगाशी मला ते लक्षामध्ये आलं की त्या गंगेचं सौंदर्य अधिक निर्मल पद्धतीने आपल्या समोर मांडलेलं आहे. तर ह्या स्त्रीच्या प्रतिभेला खास करून तिचा अर्थ आजच्या छोट्या वाचकांपर्यंत पोचेल अशा पद्धतीची ती सगळी मांडणी आहे. अनेकदा असं होतं की संस्कृतचे अभ्यासक त्या काळामध्ये रमत असतात आणि त्यामुळे आत्ता काय चाललंय, लेटेस्ट काय चाललंय किंवा आत्ता कोणत्या सिद्धांतांचा विचार केला जातो याचा विचार जरा कधी कधी कमी पडतो किंवा ते फक्त आपल्या साहित्यशास्त्राकडचं बघतात असंही होतं. पण बाई जसं म्हणलं तसं त्या मुळामध्येच वैदिक याच्या म्हणजे त्या विषयाच्या अभ्यासक आहेत हा एक भाग, पण अत्यंत चौफेर वाचन असलेली बाई आहे असं मला वाचताना लक्षात आलं. उदाहरण देते की एका श्लोकामध्ये हत्ती आणि सिंह यांच्याबद्दलचं काही वर्णन आहे. बाई लगेच तिथे लिहून जातात की आजकालच्या पुरातत्वीय आणि इतर काय जे शास्त्र असतील बायोलॉजी झुलॉजी त्यांच्या अभ्यासानुसार हे दोनही प्राणी हत्ती आणि सिंह हे दोनही प्राणी भारताच्या कुठल्याही विभागामध्ये एकत्र वावरत होते किंवा त्यांचा नैसर्गिक अधिवास होता असं दिसत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. पण तरी ही कवयित्री अशी कल्पना करते आणि पुढे जाऊ म्हणजे आजच्या बॉटनीमध्ये आजच्या सायन्सेसमध्ये काय काय घडतंय याचाही त्यांना एक उत्तम असा अंदाज आहे, उत्तम अभ्यास आहे, वाचन आहे आणि ते संदर्भानुरूप इथे श्रुतयोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम बाईंनी केलेलं आहे. मगाशी दुसरा एक उल्लेख जो बाईंनी केला म्हणजे पहिला मुद्दा तर हा स्त्रीविषयक स्त्रियांच्या जाणीवा, त्यांचं लिखाण, त्यांची अभिव्यक्ती याचा होता. दुसरा जो बाईंनी उल्लेख केला की भारतीय मध्ययुगामध्ये विजयनगर या साम्राज्याचं अत्यंत वेगळं असं स्थान आहे. अनेक अर्थाने ते आज जरी फॉरगॉटन एम्पायर म्हणून आज म्हणजे अनेक वर्षांपूर्वी त्याच्याबद्दलची पुस्तकं अशी लिहिली गेली असतील तरी आपल्याला कल्पना आहे की उत्तर भारतामध्ये विविध प्रकारच्या प्रादेशिक अशा सत्ता या काळामध्ये उदयाला आलेल्या होत्या आणि तुघलकाचा तर म्हणजे तुघलक वंशीयांचा तर डायरेक्ट प्रत्यक्ष संबंधच ह्या हरिहर आणि गुप्तांच्या राज्यारोहण आणि एकूण या डायनॅस्टीशी त्याचा संबंध येतो. मग असं असताना एक धोका असा असतो की हे राजे आहेत उत्तर भारतीय ते मुस्लिम राजे आहेत आणि विजयनगर हे हिंदू साम्राज्य आहे अशी मांडणी करण्याचा मोह सहजगत्या कोणाला होऊ शकतो. पण बाईंनी तो मोह टाळलेला आहे आणि त्याचं कारण त्यांच्या अभ्यासामध्ये असं मला वाचताना जाणवलं. कारण काय आहे तर उत्तर भारतीय मुस्लिम राज्यकर्ते आणि दक्षिण भारतीय मुस्लिम राज्यकर्ते यांच्यामध्ये एक मूलभूत असा फरक आहे की दक्षिण भारतीय मुस्लिम राज्यकर्ते ज्याला आपण बहामनी राजे म्हणू किंवा इतर अनेक राजे इथले कुतुबशाह मिळेल तर 5 शाया वगैरे आपल्याला म्हणतो यांची सत्ता का बरं या मदुराईमधल्या सुलतानांसाठी 40 आणि 50 वर्षांमध्ये नष्ट झाली. याचं कारणच असं आहे की दख्खनमधला इस्लाम आणि उत्तरेतला इस्लाम यांच्यामध्ये सांस्कृतिक असे मूलभूत काही फरक आहेत. उत्तरेतल्या इस्लामची नाळ जास्ती मध्यपूर्व राईट वेस्ट एशिया ज्यामध्ये पश्चिम आशिया तिकडच्या प्रथा परंपरा संस्कृतींशी जुळलेली आणि दख्खनमधल्या ज्या ज्या राज्यकर्त्यांचा धर्म मुस्लिम आहे त्या सगळ्यांनी आपली मुळं इथे घट्टपणे रुजवलेली आहे. म्हणजे आदिलशाही आपल्याला पाहता येते, कुतुबशाही पाहता येते, इतरही अनेक राज्यकर्ते आपल्याला पाहता येतात की जिथे आपल्याला राज्यकर्त्यांचा धर्म मुस्लिम असून देखील
बहुसंख्य प्रजा ही, ज्याला आज आपण हिंदू म्हणतो, तत्कालीन जे काही विविध पंथांची नावं असतील ती त्या धर्माची असूनही काही शतकं ही राज्य सुरळीतपणे चाललेली आहे आणि कुठेही लोकांनी असे आरोप केलेले नाही. म्हणजेच एखादा राज्यकर्ता जर खास करून तसा काही अन्याय करत असेल तर राज्यकर्त्याबद्दल तसे आरोप झालेले आपल्याला दिसतात. मग हे मधुरा विजयम हे जे काव्य आहे त्याच्यामधले मदुराईमधल्या सुलतानांचं आणि या दख्खनमधल्या वेगवेगळ्या शाह्यांचा याच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे तर हे मदुरेचे सुलतान हे उत्तरेमधनं आलेले होते. हरियाणामध्ये कैथल मला नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी असणारा हा खरं म्हणजे तुघलक साम्राज्यामधला एक अधिकारी होता ज्यांनी नंतर मदुराई ज्याला आपण म्हणतो तिथे स्वतःचं स्वायत्त असं साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि साधारण 40-50 वर्षांमध्येच आपल्याला हे जे काव्य जसं पुढे जाईल तसं लक्षात येईल की अत्यंत अन्यायी अत्याचारी आणि तिथल्या सांस्कृतिक एकूण वातावरणाशी विसंगत अशा स्वरूपाची राजवट असल्यामुळे आणि कंपन्यांनी तिथे स्वारी करून लढाई करून त्या राजवटीला नष्ट केलेलं आपल्याला दिसतं. तर बाईंचा मोठेपणा मला जाणवला तो असा की कुठेही याला आज जसं उन्मादी आणि द्वेषाचं वातावरण आहे ते पाहता हिंदू मुस्लिमचं रंग देणं अगदी सहज शक्य होतं आणि इथे तर अगदीच म्हणजे आयत्या हातामध्येच आहे की हा राजा ज्याला आपण हिंदू म्हणू शकू अशा धर्म विचारांचा आहे किंवा धर्माचा अनुयायी आहे आणि ज्यांचा पराभव तो करतो ते तर सुलतान आहे. तर तसं काही न करता आणि अर्थात पहिल्या 2 सर्गांमध्ये अजून तो विषयही म्हणजे यायचा आहे पण बाईंची प्रस्तावना इतकी अतिशय अभ्यासपूर्ण आहे. त्यांची आहे श्रीगावकर मॅडमची आहे प्रस्तावना. दोन्हीमध्ये त्यांनी हा धोका टाळून आपल्या अभ्यासाशी संबंधित आणि तरीही तथ्याला कुठेही न सोडता अशा स्वरूपाची मांडणी केली. हे मला आजच्या म्हणजे 2024 मध्ये बोलताना इतिहासाचे अभ्यासक म्हणून अतिशय महत्त्वाचं वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे इतक्या सरळ आणि निर्मळ पद्धतीने खरोखरच त्यांनी हे सगळं केलेलं आहे की आम्ही जेव्हा संस्कृत शिकत होतो म्हणजे मी आणि सुनीला आणि मंजिरी आहे तर त्या काळी खरोखरच इतकी छान अशी भाषांतर अनुवाद किंवा अर्थानुकारी अशा रचनाच म्हणायला हव्यात खऱ्या नव्या तर ह्या सहजतत्या उपलब्ध नसत. म्हणजे अनेक भाषांतर आहेत उपलब्ध अर्थात पण ती खूप जड वाटायची. तर हे बाईंचं पुस्तक अजिबात तसं कुठल्याच अर्थाने जड वाटत नाही आणि तरी अर्थाशी प्रतारणा करत नाही. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता मला असं वाटतं की बाई तुम्ही आमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली. एक म्हणजे ऐतिहासिक एक महत्त्वाचं असं त्या काळामधलं इसवी सनाच्या साधारणतः 14व्या-15व्या शतकाचं वर्णन करणारं असं हे काव्य असं आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिलं. एक जातानाचा मुद्दा म्हणजे लिटरेचर ॲज अ सोर्स ऑफ हिस्ट्री. साहित्य हे इतिहासाचं साधन होऊ शकतं का याच्यामध्ये कुठे सण सणावळ्या नाही आहेत किंवा ह्याच्यामध्ये काही अमुक या वर्षी अमुक राजाचा अभिषेक झाला असं लिहिलेलं नाही आहे. तर या इतिहासाचे अभ्यासक म्हणून आम्ही आता असा विचार करतो की भले त्याच्यामध्ये तशी तारीख तशी वार तसं काय तिथी ही दिलेली नसेल पण तरी ज्या एका सामाजिक वातावरणाचा ज्या एका संस्कृतीचं वर्णन त्या काळामध्ये केलेलं आहे ती निदान त्या समुदायापुरती संस्कृती निश्चितपणे त्या काळामध्ये नांदत असणार असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आधुनिक काळामधलं उदाहरण घ्यायचं झालं तर 19व्या शतकामध्ये आपल्याला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला पण लक्षात कोण घेतो किंवा यमुना पर्यटन अशा जेव्हा कादंबऱ्या येतात तेव्हा ती यमुना नावाची विधवा स्त्री होती का असा प्रश्न विचारण्याचं काही कारण नाही. पण या काळामध्ये विधवांची स्थिती खरोखरच दयनीय होती की नव्हती हे निश्चितपणे आपल्याला त्या काळच्या साहित्यावरून सांगता येतं. त्यामुळे हाही एक अत्यंत महत्त्वाचा साहित्याचा पैलू तुम्ही आमच्या पुढे उलगडला याबद्दल कृतज्ञता वाटते. मग अशी तुम्ही ज्या 19व्या शतकामधल्या कवीचं उदाहरण दिलं त्यालाच पॅरलल मी इथे महाराष्ट्रामधलं एक उदाहरण तेव्हाच बोलता डोक्यात आलं. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे अत्यंत त्या काळामधले 19व्या शतकातले गाजलेले सामाजिक आणि राजकीय विचारवंत. तर त्यांनी अशी टीका नव्हे त्यांचं मत त्या काळी बनलेलं मांडलं होतं की बायकांचं मेंदू लहान असतं आणि त्यामुळे त्यांना काही कळत नाही. तर मी मगाशी जे म्हणलं की बायकांना जरी वळचणीला ठेवलं तरी त्या तिथेही बोलत राहतात असं उत्तम उदाहरण पुढे येतं की चिपळूणकर जरी
असं बोलले असतील की बायकांचा मेंदू लहान असतो त्यामुळे त्यांना बुद्धी कमी असते, पुढे जाऊन 20-30 वर्षानंतर शांताबाई बनकर नावाची एक लहान म्हणजे 20 वर्षाची हिच्या एवढी मुलगी असेल, तर तिने सावित्रीबाई फुल्यांचं जे पहिलं चरित्र लिहिलं त्या चरित्रामध्ये ती विष्णू शास्त्रींवरती टीका करते आणि म्हणते की असे लिहिणारे जे चिपळूणकरांसारखे लोक आहेत त्यांना बघून मला हसू येतं, कारण सावित्रीबाईंसारख्या स्त्रीने कसं शिक्षणाची वाटचाल सुकर केली वगैरे वगैरे. तर साहित्य आपल्याला ही एक संधी उपलब्ध करून देतं की फार फार वर्षांपूर्वी कुणीतरी काहीतरी लिहिलंय, त्याच्याशी शारीरिक नाही पण मानसिक आणि वैचारिक पातळीवरती संवाद आपण आजही करू शकतो. तर असं कोण कुठली ती 14-15व्या शतकातली गंगादेवी आणि कोण कुठल्या आपण आजच्या 21व्या शतकामधल्या निर्मला मॅडम आणि आपण सगळेजण. तर या संवादाची एक संधी आपल्याला बाईंनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल बाईंच्याबद्दल कृतज्ञता आणि ती एका सुरेख स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याबद्दल त्रिधारा प्रकाशनचंही अभिनंदन. थँक्यू.